एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. अलिवडला जन्माला नाही आलं. माझ्या आई वडिलांचं तर अजूनच वेगळं होतं. कारण वडिलांचं म्हणणं होतं शिकायची काय गरज आहे, आपल्याला कुठे काळ्या कोटाचा वकील व्हायचं आहे, गुरं राखली की भारी. तर आता हे सगळं फिरून आलं असं वाटतं पोरे गुरं राखणंच भारी. वकिलाची आणि डॉक्टरची पायरी चढू नकोस, मीठ भाकरी खाण सुखी राहा, असे सहज वडील बोलायचे. पण मला वाटतं जगाला सांगण्यासारखं एवढंच एक तत्वज्ञान आहे. 10 गोष्टी लोकांना आवडतात, तरी पण एक काळजाला भेटणारी एक असतेच, ती आपली असावी असा मी विचार करतो. की चला सगळेच एक 6 मारतात, पण आपला 6 असा बसला पाहिजे की तो अरे यश मिळालं तरी आनंदी असलं पाहिजे, नाही मिळालं तरी आनंदी असलं पाहिजे, तो खरा यशस्वी. यशस्वीची व्याख्या आजच पहिल्यांदा सुचली मला नवीन. हा, सगळ्यांचं चांगलं पॉझिटिव्ह आपण असलं पाहिजे. कारण ह्यात कसं म्हणतात ना, त्याच्यापेक्षा माझं चांगलं व्हावं ह्या भावनेने कलाकार कधी मोठा होत नाही. आणि असे जे जे करतात त्यांचं काय आयुष्य झालं हेही मी बघितलंय. यो यो माताला कुठं येता जेवण झालं का वगैरे. अच्छा, मराठी इंडस्ट्री आणि साऊथ मध्ये दोन्ही मध्ये काम करताना अभिनेता म्हणून काय फरक जाणवतो? नाही, अभिनेता म्हणून तिकडे जास्त श्रद्धा आहे. आपल्याकडं श्रद्धेच्या बाबतीत जरा मला संशय येतो नेहमीच मराठी इंडस्ट्रीमध्ये. फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्ही तो स्कूटरवरून घरी घेऊन गेलात, हा किस्सा नेमका काय आहे? आणि फिल्मफेअरच्या वेळेला स्कूटरच होती, गाडी नव्हती, कोट नव्हता आणि तिकडं असं स्टाईल बिल मारून जायचं होतं वगैरे. मी तेव्हा चुनाभट्टीच्या झोपडपट्टीत राहायचो आणि तिथं ते 78,000चं घर होतं माझं आणि पाणी गाळायचं त्यातनं खाली. फिल्मफेअरचं माझे कुठे ट्रॉफीज असेल ना फोटो, तर तिथे एक पत्रा आहे, हा खिडकी, पत्र्याची खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या पाठीमागे अशी ती ट्रॉफी धरलेला फोटो असेल कदाचित. आता तुमच्या इतक्या भारी शिव्या मला वाटत नाही जगात कोण देत असेल. म्हणजे एक वाक्य होतं तुमचं की मी ABCDच्या आधी शिव्या शिकलोय. काय बरं शिव्यांप्रती एवढं प्रेम? मला नाही, शिव्या हा एक्सप्रेशनचा भाग आहे, जगण्याचा भाग आहे. आणि कारण नसताना आपल्याला एक म्हणजे कसं की ह्या चॅनलला चालतं का हे सगळं? मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगू, बाप रे, अशा विविध भाषांमध्ये, ज्या भाषा तुम्हाला आणि मलाही येत नसतील, अशा विविध भाषांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. आणि मनोरंजनाचं जे क्षेत्र आहे ते त्यांच्या नावाशिवाय अपूर्णच आहे. अर्थातच महाराष्ट्राचे आणि साऊथचे सुद्धा लाडके सुपरस्टार सयाजी शिंदे सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, मी इंदिरा, न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर, सुरुवातीला कसे आहात? एकदम मस्त. आणि साताऱ्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म, तिथून ते टॉलिवूड पर्यंतचा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. अलिवडला जन्माला नाही आलं, त्यामुळं मला प्राऊड फील होतं. शेतकरी, कारण शेतकरी एवढं दुसरा क्रिएटरच कोणी नाही. बाकीचे हे क्रिएटिंग करतात ना, पाठ इकडे पोहेवर पेनवर ह्याच्यावर, त्यांनी काही माणसं जगत नाही. शेतकरी जे क्रिएट करतो ना, तसं जमिनीवर लिहितो, ते असं उगवतं आणि त्यांनी माणसं जगतात. त्यामुळे शेतकरी जगात सगळ्यात मोठा आहे. त्याच्या घरी मी जन्माला आलो, त्यामुळे एका शेतकरी कुटुंबात नाही, एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आणि नंतर हॉलिवूडमध्ये गेलेला, असं वर्णन करतो. ठीक आहे. सर, एखादा व्यक्ती जेव्हा एका चौकटीबाहेर करिअर करायचं ठरवलं, त्यावेळेस बऱ्याचदा त्याच्या घरच्यांचा विरोध मिळतो त्याला. तर तुम्ही जेव्हा अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? करिअर करायचं कधी ठरवतो हे कधी नसतंच. आपल्याला खूप आवडत्या गोष्टी आपण करत जातो आणि ते करिअर बनतं. खरं तर खूप आवडणाऱ्या गोष्टी करणं म्हणजेच जगणं, म्हणजेच लाईफ. मी घरातल्यांचं कितपर्यंत ऐकतो, एक 15-16 वर्षापर्यंत घरातल्यांचं, खरं तर 10 वर्षापर्यंतच. मुलं आई वडिलांना बिलगून असतात ती 10 वर्षापर्यंत खरी असतात. त्यानंतर ती मॅनेज करायला लागतात, आई वडिलांना पण फसवायला लागतात आणि 15-16 वर्षापासून तर विद्रोह करायला लागतात. 20 वर्षानंतर थकूनच जातात आई वडील सांगायचं, कारण आता हा तर काय आपला ऐकणार नाही, अशी ती प्रोसेस असते. तर मला सुरुवातीला डेफिनेट आईवडिलांचा विरोध म्हणजे काय असतं, त्याचं भलं व्हावं म्हणून विरोध असतो, वाईट नादाला जाऊ नये म्हणून विरोध असतो. त्यांना जेव्हा कळतं की बाबा नाही मुलगा चांगल्या लाईनवर जातोय, तर मग त्यांचा विरोध नसतो. त्यामुळं माझ्या आईवडिलांचं तर अजूनच वेगळं होतं. कारण वडिलांचं म्हणणं होतं शिकायची काय गरज आहे, आपल्याला कुठे काळ्या कोटाचा वकील व्हायचं आहे, गुरं राखली की भारी. तर आता हे सगळं फिरून आलं असं वाटतं पोरे गुरं राखणंच भारी.
आणि आईनं मात्र ठरवून शिकवायचं ठरवलं. आणि म्हणजे पैसे हा प्रकार नव्हता, श्रीमंती होती, पण पैसे असली की श्रीमंती अशी जी व्याख्या होती ना, त्यात दुबळे बळी पडणारी माणसं खूप करिअरमधनं बाजूला पडतात. आईवडिलांचा एवढा सपोर्ट होता की काही पण कर आयुष्यात, वकिलाची आणि डॉक्टरची पायरी चढू नकोस, मीठ भाकरी खान सुखी खा, असे सहज वडील बोलायचे. पण मला वाटतं जगाला सांगण्यासारखं एवढंच एक तत्वज्ञान आहे. सर, आईचा विषय निघालाय तर तुमच्या आईचे तुम्ही बऱ्याचदा किस्से सांगता, तर ते किस्से आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. नाही, आईचे किस्से म्हणजे कसं की ठरवून किस्सा नाही असा, पण घडले. आणि मी नट म्हणून जेव्हा स्थानिस्लाविसचा अभ्यास करत होतो, म्हणजे भरत मुनींचं नाट्यशास्त्र जसं वाचलं तसं मी के नारायण काळेंची पुस्तक वाचली. त्याच्यामध्ये दररोज आपण डायरी लिहिली पाहिजे. तर मी त्या काळात तर खूप डायरी लिहायचो. आपण काय प्रसंग बघितले, काय माणसं बघितली, आपण काय जेवलो, काय टेस्ट केल्या, किती कलर बघितले, माणसांचे किती एक्सप्रेशन बघितल्या, त्यांनी कुठले कपडे घातले होते. आणि मग ह्याचा रात्री झोपताना आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी अभ्यास करायचा ना. तसं करत असताना काही गोष्टी आईच्या मी आईच्याच असं नाही, खूप लोकांच्या मी जमा ऐकल्या बघितल्या. त्यातल्या त्या काही गोष्टी होत्या. माणुसकी नावाची गोष्ट तिच्याकडे कशी होती आईची. तर एकदा मी कुठेतरी चाललो होतो पुण्याला, आणि घरातून निघालो, ड्रायव्हर लेट आला. ब्रेकफास्ट करून झाला, सगळं झालं, आणि ड्रायव्हर लेट आला. आणि त्याच्या काय सुभाष अक्कल नाही तुला, येता येतं वेळेवर जिथं जायचं. मला टायमिंगचं लय डोकं फिरतं माझं. तर जायचं होतं आणि तो लेट आला. तर सॉरी इकडं झालं तिकडं झालं असं गाडीत बसलो. तर आई मी बसलो होतो गाडीत. आई म्हणजे थांब जरा, मला बाथरूमला जायचं जरा. आत गेली परत आली. मग ड्रायव्हर गाडी चालवतो, हे जातं. ही बाथरूमला गेली नव्हती, हे ना त्या ड्रायव्हरसाठी नाश्ता घेऊन आली होती. आणि चाललोय आम्ही गाडी चालवतो, तर ती मोसंबी सोलते आणि त्याला देते. तर मी असं बघितलं, एक झालं, दोन झालं, म्हटलं मला पण एखादी दिली. तर मला दिली. म्हटलं नाही, तू केलास की नाश्ता, त्याने कुठे केला, त्याने बघितला काय आला होता म्हणून पटकन आतून जाऊन काय असेल नसेल त्याला घेऊन आले. तर एवढं ती हे बघ. किंवा माधुरी पुरंदरेचं चंद्रकांत काळेंचं एक काहीतरी आम्ही नाटक बघायला गेलो होतो. 6 जण वेळा असेल किंवा दुसरं कुठलं तरी होतं, त्याचं नाव मला आठवत नाही, शिवाजी मंदिरला. आणि आईनं बघितलं, सगळं झालं, आणि तिला कोणी म्हणजे राणी मुखर्जीला मी भेटवलं, सुकन्या कुलकर्णी भेटलं. आईचं सारखं उघडी निघली माझ्या बबीसारखं दिसतेच का. तसं माधुरी पुरंदरेला पण बोलली. ती म्हणली, बया तुम्ही सगळं घेतलं बरं का, पण ते एक नाही घेतलं बघा. ती म्हणली काय, की हंडाभर दागिने घाली ते मी कवा बवा, हंडाभर दागिने घाली ते मी कवा बवा, कप्पाळीचं कोक्कू रोज नित्य दागिना माझा नावा. ते तुम्ही घ्यायला पाहिजे होते, ते तुम्ही घेतलं नाही. आता हिला कुठला तरी काय पाठ असेल, तिला त्या प्रयोगात घेतलं नाही, हे इतकं सहज मोकळेपणानं सांगायचे अशी गरज. सर, एखादी भूमिका साकारताना तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास कसा करता? आता कसं आहे ना, की मी ज्याच्यावर तयार झालो ते अभिनय साधना आणि भूमिका शिल्प ही 2 पुस्तकं. त्यानंतर मग सगळे वर्कशॉप्स, ह्या सगळ्यांना मी माधव अटवेंचं वर्कशॉप केलं, अशोक राणांचं वर्कशॉप केलं, जयदेव हट्टंगलेंचं वर्कशॉप केलं, आणि त्यातून मी स्वतःची एक फाईल बनवली होती. तर मग तो ते कॅरेक्टर कुठे जन्माला आलं, कसं जन्माला आलं, काय अपग्रेड असेल, कुठली भाषा बोलत होतं, काय शिकलं होतं, त्याच्यावर काय संस्कार होते, आणि ह्या सगळ्यातनं लेखकाला काय म्हणायचं आहे, असं करत करत जातो. आणि एक सात्विक अभिनय हा खरा नटाचा असतो. तो लिखाणात येत नाही, इंटेन्सिटी लिखाणात येत नाही. तर आपण म्हणतो की जसं ग्रेस म्हणतात तसं की 10 गोष्टी लोकांना आवडतात, तरी पण एक काळजाला भेटणारी एक असतेच, ती आपली असावी, असा मी विचार करतो. की चला सगळेच एक 6 मारतात, पण आपला 6 असा बसला पाहिजे की तो अरे हा वेगळा आहे, असं एक इम्प्रेशन नटाने प्रत्येक कलाकारांना ठेवावं असं मला वाटतं. तसं मी मग, आणि मी नेहमी असं विचार करतो की पहिलं तुझं कॅरेक्टर चांगलं होऊ दे, तुझं चांगलं होऊ दे, तुझं चांगलं होऊ दे, डिरेक्शन चांगलं होऊ दे, तुझ्या सगळ्यांचं चांगलं पॉझिटिव्ह आपण असलं पाहिजे. कारण ह्यात कसं म्हणतात ना, त्याच्यापेक्षा माझं चांगलं व्हावं ह्या भावनेने कलाकार कधी मोठा होत नाही. आणि असे जे जे करतात त्यांचं काय आयुष्य झालं हेही मी बघितलंय की त्याने काय होत नाही. आपण सगळ्यांचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं. सर, मराठी इंडस्ट्री आहे, दाक्षिणात्य इंडस्ट्री आहे, तुमचं इतकं प्रचंड काम आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. आज आयुष्यात मागे वळून जेव्हा या प्रवासाकडे बघता तेव्हा काय वाटतं? एका एकांकिकेत पुण्याचाच रायटर होता, त्याने असं लिहिलं की यश कशाला म्हणायचं.
तर तुम्ही जिथे आहात हम्म. तिथून किती पल्ला गाठलाय त्याला यश म्हणायचं. का तुम्ही तिथेच आहात आणि तिथेच फिरताय. मी वॉचमन म्हणून नोकरी करत होतो, तर आत्ता ती लोक रिटायर्ड झाली. म्हणजे काय, ती जागेवरच फिरत राहिली. दररोज इथं ऑफिसला गेली, इथं परत आली, इथं परत गेली, इथं परत गेली. त्यामुळे त्या जगण्याला काही अर्थ नाही ना. अजून एक कविता पण आहे कुठली तरी, मला ते आठवत नाही आता, त्याच्यावर मी सांगेन तुम्हाला कधीतरी की आठवणार. तर यश त्याला म्हणायचं. तर मला असं वाटतं की मी जिथून सुरुवात केली त्याच्यात कुठेतरी पुढे आलो. किंवा मी नेहमी सांगतो की कळसुबाई महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो वरती, तर तिथं ना एक असा पत्र्याच्या काहीतरी बोर्ड होता आणि दगडावर होता वाटतं. त्याच्यावर लिहिलं की महाराष्ट्रातलं उंच शिखर तुम्ही पार केलं, तशी आयुष्यातली तुमची उंच उंच शिखरे पार करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मला तो इतका बोर्ड आवडला. आणि काय होतं, असं सगळं धुकं आवडलं होतं आणि त्यात बोर्ड वाजवत होतो आणि फक्कन असं सगळं धुकं गेलं आणि एकदम गोल्डन लाईट वर दिसलं. मला वाटलं काय झालं काय असं. पण तो एक प्रसंग होता की जिथं हवेनं धुकं गेलं आणि लाईट पडला आणि वगैरे. तर तसं आहे ना की म्हणलं 2-3 तासात तर आपण आलो. महाराष्ट्रातलं उंच शिखर 3 तास असंच सरळलं की आलो. ते जर आपण गोल गोल फिरलो असतो तर आयुष्यभर फिरलो तरी काही महाराष्ट्राच्या उंच शिखरात गेलो नसतं. तर आपण फोकस बरोबर ठेवला आणि सरळ गेलो तर यश मिळतं. असं एक साधं गणित आहे. सर, तुम्ही बऱ्याच भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. मग ती भाषा तेलुगू असो, तमिळ असो किंवा कन्नड असो. मग आपल्याला ह्याच्यावरती खूप काम करावं लागेल किंवा ह्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, असा कोणता चित्रपट करताना वाटलं? नाही, मुळात जगात सगळ्यात चांगली भाषा म्हणजे आईची भाषा असते. आणि मी ही सांगत होतो तेव्हाच म्हणणार होतो, तामिळ, तेलुगू, कन्नड इतक्या भाषा आणि त्यातल्या मी आईच्या भाषेत बोलतो. आईची भाषा ही पहिली खरी भाषा असते. त्यानंतर दुसऱ्या भाषामध्ये एक्स्ट्रा ज्ञान असतं ते, नाही की नाही, ती आपली भाषा नसते, दुसरं ज्ञान. मग आपण ते ज्ञान शिकत जातो. तर कसं आहे, कुठल्या पिक्चर असं नाही, मराठीत पण शिकावंच लागतं. समजा झुलवा नाटक करायला घेतलं तर झुलवा, अरे झुलवाचा अर्थ काय आहे, झुलवा कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? कोणाला नाही ना? मराठी शब्द आहे की नाही, म्हणजे आपल्यालाच माहित नसतं. तर तसं प्रत्येक भाषेतलंच असतं ना. झुलवा म्हणजे पाठ लावणे. म्हणजे आपली एक बायको आहे पण तरी पण अजून एक असावी, तर त्याला पाठ लावणे म्हणतात किंवा झुलवा लावणे म्हणतात. आणि मग ती असते. मग त्या परंपरेमध्ये झुलवा लावायचा कसा, तर मग ती रिच्युअल काय आहे काय असं वगैरे अभ्यास करत करत मग झुलवा कादंबरी, मग झुलवा नाटक, मग झुलवा ह्या विषयावर लिहिलेल्या इतर कादंबऱ्या, असा अभ्यास करून मग रोल करतो ना आपण. सर, अशा गप्पा गोष्टी तर होतच राहतील, पण आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूया जराशी माझ्यामुळे. एक छोटंसं रॅपिड फायर राऊंड तुमच्यासोबत खेळायचं आहे. काय वाटतं? हो, नक्कीच. तर मी प्रश्न विचार, काही जास्त अवघड नाहीये. 2 ऑप्शन्स देणार तुम्हाला आणि काही सेकंदात तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायची. अगदी साधे. बरं, पहिला ऑप्शन, पावभाजी की वडापाव? वडापाव. एखाद्या निसर्गप्रेमीसाठी हा प्रश्न अत्यंत उत्तम राहील की डोंगर की समुद्र किनारा? डोंगर. मुंबई की पुणे? मुंबई. आणि उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे. नाटक की तुम्ही जिथून सुरुवात केली चित्रपट? चित्रपट. ओके. कॉमेडी की थ्रिलर आणि ऍक्शन मूवी? आता कॉमेडी. ऍक्शन की डिरेक्शन? ऍक्टिंग. ओके. आणि मिठाई की नमकीन? मिठाई. पुरणपोळी की डोसा? पुरणपोळी. ओके, थँक्यू सो मच सर. सर, सयाजी शिंदे हे नाव मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे त्यांच्या दमदार आणि भन्नाट अशा डायलॉग डिलिव्हरीसाठी. आणि इथे आम्ही सगळेच, मला वाटतं, तुमचे खूप मोठे फॅन्स आहोत तुमच्या डायलॉग डिलिव्हरीचे स्पेशली. सो आता इतकी छान गप्पांची मैफिल रंगली आहे, तर प्लीज एखादा डायलॉग तुमच्याकडून ऐकायला मिळाला तर आम्हाला खूप आवडेल. आता कसं डायलॉग त्या वेळेला आपण म्हणून जातो. आता कुठं पाठ असतो का आपला? सर, कुठलाही तुम्हाला एखादा असा लक्षात राहिलेला किंवा एकदम आवडीचा, तुमच्या आवडीचा? तुमच्या स्टाईल मध्ये सर तुम्ही काही बोललं तर भारीच वाटतं. ते सखाराम बँडर नावाचं एक नाटक केलं होतं. त्याच्यामध्ये तो बोलतो, काय लागेल ते मागायचं, नाही मिळालं तर तक्रार नाही करायची, तसले लाड इथं चालत नाहीत. या वाक्यात. त्याच्यात तो कॉन्ट्रास्ट आहे ना असा भारी.
तेच सर, तुम्ही मराठी चित्रपटात काम केलंय आणि तमिळ तेलुगू फिल्म्स मध्ये सुद्धा काम केलंय. आता एवढ्या वेगवेगळ्या विविध भाषांमध्ये काम केल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतःहून अनुभवलं, पण मराठी चित्रपटमध्ये काम करताना आणि टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काय असा फरक जाणवला तुम्हाला? तमिळमधला एक डायलॉग सांगतो, फिजितीवल स्त्रीകൾ कष्टपडतो नान दुःखम ताडमळेल. म्हणजे काय समजलं नाही. తమిళ किंवा తెలుగు వల్ల తిన్నమ్మ పడకనమ్మ తెలియదా, ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు, ఒక దేశం ముందుకెళ్తుందంటే దానికి कारणం రైతు. एक देश पुढे गेला म्हणजे समजायचं त्या देशातला शेतकरी पुढे गेला, एक देश मागे गेला म्हणजे त्या देशातला शेतकरी मागे गेला. किंवा तिन्नम्म पडकुन्नम्म त्याला रंदा म्हणजे खाऊ बुजाव बत्ती बुजाव. किंवा फिजितीवर स्त्रीകൾ कष्टपडतो बत्ती दान दुःखम जाणवलेलं म्हणजे तो फिजी आयलंडवरती ऊसतोडीचं काम करणाऱ्या स्त्रियांना खूप दुःख आहे आणि ते बघून मला रडू येते घरात. तर बायको म्हणते इथं घरात अन्न पाणी नाही म्हणून आम्हाला रडायला येतं, तुम्हाला तिकडचे धंदे स्वस्त आहेत होय. असे ते विविध भाषेतले विविध डायलॉग्स. यो यो मारताय ते काय उठा येता जेवण झालं का वगैरे असं. अच्छा. हा काय प्रश्न? मराठी इंडस्ट्री आणि साऊथ मध्ये दोन्हीमध्ये काम करताना अभिनेता म्हणून काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही अभिनेता म्हणून तिकडे जास्त श्रद्धा आहे. आपल्याकडं श्रद्धेच्या बाबतीत जरा मला संशय येतो नेहमीच मराठी इंडस्ट्रीमध्ये. आणि ए टू झेड माणसं सगळीकडेच असतात, पण तिकडची परंपरा जास्त आहे, त्यामुळे ते पहिला पिक्चर पहिल्या दिवशी न बघितलं तर वेळ लागतो त्यांना. हे अशी कित्येक माणसं आहेत की मोठ्या स्टारचे त्यांना पहिल्या दिवशी पहिला शो बघायचाच असतो. असं अशी कोणती गोष्ट आहे की म्हणजे ती शिकायला पाहिजे आता मराठी इंडस्ट्रीने त्यांच्याकडून? नाही सगळे कसं आहे, हा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये पैसे परत मिळण्यासाठी सगळे धडपडत असतात. तर आपल्याकडं बघितलं जात नाही जास्त सिनेमात, त्याच्यामुळं स्टारिझम कमी आहे आणि काय शिकून असं होत नाही, ते आतूनच यावं लागतं. चला मी ह्याची कॉपी करतो आणि त्याची कॉपी करतो म्हणून काय होत नाही, ते घडतच राहावं, ते घडतं आणि त्याचं काही रूल नाही. जगात यशाचा जर रोल असता तर सगळेच यशस्वी झाले असते ना. प्रत्येकानं आपला यशाचा मार्ग स्वतः धोंडायचा असतो आणि यश मिळालं तरी आनंदी असलं पाहिजे, नाही मिळालं तरी आनंदी असलं पाहिजे, तो खरा यशस्वी. यशस्वीची व्याख्या आजच पहिल्यांदा सुचली मला नवीन. हा म्हणजे तुम्हाला यश मिळो की न मिळो तुम्ही आनंदी असलं पाहिजे. तुम्ही जन्माला आलाय, तुम्ही सुखी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय नाही लागत. 5 मिनिटं श्वास घेत बसला ना तरी तुम्ही आनंदी होता. सगळ्यांनी एकदा आयुष्यात बघितलं पाहिजे की मी दररोज आहे ना तर 5 मिनिटाचा श्वास घेत बसतो. उगाच त्याला योगान फिगान ह्यान त्यान ज्ञान काही नाव द्यायचं. दररोज जरा 5 मिनिटं आणि श्वास घेतच बस जगतो आपण. त्यामुळे जर आपण ठरवून श्वास घेत बसूया आनंदी होतो. सर आजवर तुम्ही विविध भूमिका साकारल्या, पण तुम्ही जो साकारलेला जो विलन आजवर म्हणजे तुम्ही जो साकार तर तो प्रेक्षकांच्या काळाचा ठाव घेतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असं कोण आहे का की याला तुम्ही विलन म्हणा? नाही विलन नसतोच मुळात कोणीच. आता काय हरणाला वया वाघ खातो म्हणून वाघ विलन नाही ना, त्याचा जगण्याचं साधन ते आहे. म्हणजे एकदा विलन रेप करताना दाखवतो, त्याचा विलनचं काम करताना मी त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो ना, तेव्हा तो हिरोइझम असतो ना त्याचा. आणि तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर तसं असतं. गुंडाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर तो हिरो होईल, पोलिसांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर पोलीस हिरो होईल. असं असतं ना, कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतोय तो महत्वाचा भाग आहे, तो कलेचा भाग आहे. फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्ही तो स्कूटरवरून घरी घेऊन गेलात, हा किस्सा नेमका काय आहे? आणि फिल्मफेअरच्या वेळेला स्कूटरच होती, अच्छा. गाडी नव्हती, कोट नव्हता आणि तिकडं असं स्टाईल बिल मारून जायचं होतं वगैरे. पण ते मिळाल्यानंतर मी तेव्हा चुनाभट्टीच्या झोपडपट्टीत राहायचो आणि तिथं ते 78 हजाराचं घर होतं माझं आणि पाणी गाळायचं त्यातनं खाली आणि आम्हाला माहीतच नव्हतं. आणि मेमध्ये घेतलं आणि जूनमध्ये पहिला पाऊस आला, शिवाजी मंदिरला फिरायला तिकडे गेलो होतो, इथं तर छान पाणी, घरात एकदम पाणीच पडलं असं. तर तेव्हा मी फिल्मफेअरचा अवॉर्ड घेऊन आल्यानंतर काहीतरी रात्री 2 वाजता आलो
तर मग बायको म्हणली आता 3-3:30ला पाणी आलं तर पाणी भरूनच मग आपण झोपा. मग हांडे अशा 10-15-20 पायऱ्या चढायचं होतं. त्या हांड्यानं पाणी आणायचं, मग ते आणून भरलं वगैरे वगैरे. फिल्मफेअरचं माझे कुठे ट्रॉफीज असेल ना फोटो, तर तिथे लाईक पत्रा आहे, हा खिडकी, पत्र्याची खिडकी आहे, आणि त्या खिडकीच्या पाठीमागे अशी ती ट्रॉफी धरलेला फोटो असेल तर असेल कदाचित आता. पण मला असं वाटत नाही की गरीब श्रीमंती आणि मोठं आणि छोटं सगळं आहे तसंच आहे सगळं. सर हा नसतंच तुमचा काय. माणूस म्हणून आणि एवढी मोठी व्यक्ती असूनही असलेला मोठेपण आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय की नाही, मला हसू येतं. कोण असं श्रीमंतीचा आनंद दाखवतं त्याचं मला हसू येतं, कारण हसू येण्यासारखीच गोष्ट आहे ती. तुम्ही उठून नीट श्वास घेतला आणि शांत बसला की तुम्ही श्रीमंत असता. आणि तुमच्याकडे गाडी आहे, ए जरा गाडी घेऊन ये रे, तर बावळट वाटतं. काय बावळट आहे काय? कोण माणसासारखं, तो माणूसच आहे. त्यांनी गाडी नीट चालली तर तू जगशील. बरं. हा प्रत्येक आपल्या ठिकाणी मोठाच असतो. मुंगीच्या ठिकाणी मुंगी असते, हत्तीच्या ठिकाणी हत्या असते. सगळी चेन ही सगळी सारखीच असते. सर तुम्ही विलन म्हणून बऱ्याच भूमिका साकारल्यात आणि प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले, पण जेव्हा तुम्ही कॉमेडी पात्र साकारली आहेत तर तेव्हा तुम्ही काय वेगळेपणा साधला आणि काय चॅलेंजेस आले तुम्हाला? कलेमध्ये कॉन्ट्रास्ट असतो. तर कॉमेडी असो, सिरियस असो, काय असतो त्याच्यामध्ये एक सतत विरोधाभास असतो. हे मी कॉलेजला असताना द मा मिराजदारांच्या भाषणामधलं वाक्य आहे. ते मी इतकं मनाला अंडरलाईन करून घेतलं होतं. कॉन्ट्रास्ट कॉमेडीत जसं असतो तसं सिरियस भूमिकेमध्ये पण असतो ना, तो बघता आला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ माझी आई, माझे वडील वारले आणि मी घरी आलो तर आई खूप सतत रडायची आणि आम्हाला तर बेल मिळत नव्हता. बेल आणायला जा. आम्ही गेलो, शिवजा आणि मी. शिवजा हा माझा आहे ना मित्र, तर आम्ही गेलो विहिरीवर. तर मी खूप दिवसांनी गावी आलो होतो. तर शिवजाला म्हटलं लय दिवसात विहिरीवर पोहलोच नाही रे. तो म्हणतो टाक उडी. म्हटलं वडील वारलेत ना, 3रा दिवस, आंघोळ आधी करायची नसते. मला चहा पण दिलं नाही सगळं. अरे कोण बघते इथं उडी टाकली बीच आहे टाक. मग आम्ही टाकली उडी, पोहलो. आपण दाखवलंच नाही बाबा. मी पोहलो, ऊस खाल्ला, घरी आलो. तर आता हा किती कॉन्ट्रास्ट आहे. खरं तर गंभीर गोष्ट आहे ना सिनेमात दाखवतो. तर आई, कोण माणूस आला, अरे बाळा जरा चहा कर, तिथं वर साखर वरती ठेवली. अरे म्हणलं आईच्या एक्सप्रेशन काय चेंज झाले आता होतं. ते लगेच म्हणजे चहाचं दूध चांगलं, चहा कर जरा, दूध आहे ते बघ तिथे डावायला. आणि असं हा किती साधा कॉन्ट्रास्ट आहे, आपल्याला बघता आलं पाहिजे. त्यासाठी आता इथं पिक्चरमध्ये हे जर ठरवून सांगून जर हा अँगल दिला आणि त्या पात्राने तसं बघायला लावलं तर लाफ्टर येईल की नाही. आणि तसा अँगल दिला नाही आणि असं बोलून गेलं तर लोकांना कळणार पण नाही की इथं काही विनोद झाला. असं लाईफमध्ये सतत घडत असतं, आपल्याला ते बघता आलं पाहिजे. त्यामुळे असं वेगळं असं काही करायचं नाही. त्या वेळची गरज आहे म्हणून तसं करायचं गांभीर्यानंच, पण तो कॉन्ट्रास्ट दिसला पाहिजे, महत्वाचा म्हणजे त्यातला. मगासपासून मी खूप असं कंट्रोल केलंय, पण मला आता राहवतच नाहीये, त्यामुळे मी हा प्रश्न विचारून टाकते. तुमच्या इतक्या भारी शिव्या मला वाटत नाही जगात कोण देत असेल म्हणजे. तर आणि मी असं पण एक तुमचं व्हिडिओ बघताना असं पण एक वाक्य होतं तुमचं की मी ABCDच्या आधी शिव्या शिकलोय. काय बरं शिव्यांप्रती एवढं प्रेम? मला नाही, शिव्या हा एक्सप्रेशनचा भाग आहे, जगण्याचा भाग आहे. आणि कारण नसताना आपल्याला एक भाषेनं, इस्पेशली शहरांनी, इस्पेशली स्वतःला शहाणे समजणाऱ्या लोकांनी काही शब्दांना त्या व्हॅल्यू दिल्या नाहीत. म्हणजे कसं की ह्या चॅनलला चालतं का हे सगळं? हो म्हणजे कसं माहिती ना की समजा माझी आई म्हणली आता कंबलवणी येत्या, तर कंबलवणी माझ्या डोळ्याला काय म्हणतात, डोळ्याला होता है ना, डोळ्याला होता. तर कमलवणी बाळ घेऊन आले होते, त्यांना दूध पित होते. कमल अगं जरा ताव्यातनं जरा दूध काढून ते चमचा दे ग त्याला जरा. की कमलवणी तिथं चमचा घेतला, असं दूध काढलं की लगेच टाकलं, काय टाकलं काय, हेच तर काय वल्गर काय आहे किंवा काय चांगलं. आता हे पिक्चर दाखवू शकत नाही, आता हे असं बोलू शकत नाही, बोललं की ते काय. त्यामुळं भाषेचं खूप नुकसान झालं आहे आपल्या भाषेचं, बॉडी लँग्वेजचं. तर आम्ही लहानपणी तर शिव्या आमच्या आईवडिलांपासून ते किती शिव्या ऐकतो आपण, बोलतो, बघतो घडीवर.
शहरं त्यामुळे अज्ञान आहेत खूप, म्हणजे त्यांच्यावर संस्कार नाहीत चांगले. तिकडे आपण म्हणजे ऐकतात की नाही मला माहिती नाही, किंवा शिवी देणं कमीपणाचं म्हणतात, पण खेड्यामध्ये ह्याच्या भागात शब्द उत्स्फूर्तपणे सगळे शब्द येत असतात आणि आईवरनं बहिणीवरनं शिव्या असतात. त्याचं कारण मग ती तुमची पुरुषप्रधान संस्कृती असेल, तुम्हाला तो हजारो वर्षाचा काळ असेल ना, की मुळात मातृसत्ता पद्धती होती, मग नंतर पुरुषप्रधान आली, मग स्त्रीचं महत्त्व कमी करण्यासाठी अशा तर सगळ्याचा आपल्याला अभ्यास माहिती नाही. सर्वसामान्य माणूस बघताना सगळ्या शिव्या ह्या अशा मस्त भाषा व्यक्त होण्यासाठीचं कसं आहे, नट म्हणून अभ्यास करताना प फ ब भ म, आणि मुलाला खेळवायचं तर ओलो लो 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 लो, त्याला भ भ भ भ भ भ म्हणता येईल का? भोसडीच्या भाडखाव भ भ भ आला की स्फोटक व्यंजन आहेत ना ती. स्फोटक व्यंजन असल्यामुळे तो फोर्स येतो, तर तो कुठे वापरायचा? भाडखावला लाडखाव म्हणलं तर त्याला मजाच नाही येणार ना, किती फोर्स आणला तरी एक शब्दांच्या ताकदी आहेत ना त्या. सयाजी शिंदे सर जास्त कुठे रमतात, पर्यावरण, अभिनय की राजकारण? निसर्ग हा पहिला आपलं पार्ट आहे जगण्याचा, त्यामुळे निसर्गातच आहे. राजकारण, ऍक्टिंग ह्या सगळ्या गोष्टी या टाइमपास. बरं सर, तुम्ही आता म्हटला की आपण एवढे किस्से ऐकले, पण जर सयाजी शिंदे सर जर ऍक्टर नसते तर तुम्ही आता काय रोल करत असता तुमच्या आयुष्यामध्ये? हा, मी किती उशीर ऍक्टर झालो 40 नंतर. म्हणजे मी वॉचमनचं काम केलं, मी शिक्षकाचं काम केलं, मी बँकेत काम केलं, मी आंबे विकले, काय असेल त्याचं ते करत होतं ना. असं काही मला हे नव्हतं काय ऍक्टर व्हायचं ठरवलं, पण व्हायचं ऍक्टरच असं जेव्हा मी कॉलेजला असताना ठरवलं, 20 वर्ष मी ते ताणून धरलं होतं, पण व्हायचंच आहे आपल्याला. जाऊ दे, ह्या वर्षी पुढल्या वर्षी नक्की होणार, पुढल्या वर्षी नक्की, असं ते सतत चालू होतं. आणि किती पिक्चर केलं तर अजून वाटतं की अजून कुठे काय चाललंच आहे. शूल हा तुमचा पहिला चित्रपट, तर त्या चित्रपटातला असा कुठचा सीन आहे जो तुमच्या अजूनही लक्षात आहे आणि तुम्हाला असं जर परत करायची संधी मिळाली तर तो सीन तुम्ही परत कराल? म्हणजे आत्ता मी वाक्य बोललो तर मी लगेच तसं परत बोलू शकत नाही. तू आता वाक्य बोलली ते परत बोलू नका. नाही बोलू शकत. नाही बोलू शकत, म्हणजे आपण पहिलं केलेलं परत काही करू शकत नाही, नवीनच करावं लागतं सगळं. त्यामुळे ते नव्यानंच करावं लागेल, सगळंच बदलेल. अच्छा. पण कुठलं बदलेल, कसं बदलेल माहिती नाही. ते टोटॅलिटीमध्ये येतं ना. ते पात्र बदललं तर मी बदलेल, ते बदललं तर ते बदलेल, असं पण सगळ्यांना. असा कुठला सीन अजूनही की हा भारी झाला होता किंवा मजा आली हा करताना? नाही, ती प्रेक्षक ठरवतात हा भारी व्हा. आपण सगळे सीन भारी करतो, हो, प्रत्येक सीनला तीच इंटेन्सिटी लावतो, ह्याच्यापेक्षा हा जरा भारी करूया असं होत नाही. पण असं एक असतं ना आपल्याला की मला हा सीन करताना मजा आली किंवा हा सीन मला आवडला जास्त करताना, असं काही नाही आहे का? माहित नाही, तिथला जो क्लायमॅक्सचा सीन आहे ना, हम्म. बिजली में से पानी निकाल लोगे तो फसल क्या खाक होगी, हे बांधा नाही होईल, कदाचित तो अजून वेगळा करेल. इंटरेस्टिंग होता. म्हणजे 500 माणसं, त्याच्यात आपल्यावर कॅमेरा आहे, त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे, त्याच्यात दिलेला डायलॉग आहे, त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, आणि ती इंटेन्सिटी द्यायची, हे सगळ्याचं भान ठेवून करायचं असतं ना आपल्याला. म्हणजे इतक्या सगळ्या गदारोळात आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलंच लागतं. बरं सर, यावर एक आठवतंय की तुम्हाला असं कधी दडपण आलं, कारण तुम्ही जेव्हा पण स्क्रीनवरती येता ना तेव्हा तुम्ही म्हणजे भन्नाट ऍक्टिंग करतात, पण कधी तुमच्या मनात असं आलंय का, कारण तुम्ही सुरुवात केली तेव्हा की नाही मला आता भीती वाटते हा सीन करताना, असं कोणता प्रसंग घडलाय का? मग ते तामिळ सिनेमा करायचा ना, आम्ही पहिला भारती गेला, पहिला सिनेमा 100 दिवस चालला. तर आम्ही पॉंडिचेरीला होतो. एक दिवशी मी काय त्याला मला हिस्टेरिक अटॅक टाईप काहीतरी झालं होतं. म्हणजे इतका अभ्यास त्या तामिळचा असं होता. आणि नंतर समोरचा बोलतोय, मला कळेच ना तो बोलतोय ते, आणि मी एकदम ऑफ, आणि तो बोलतोय तर मी आर पार पलीकडे. माझ्यावर मित्र होता, त्याच्या लक्षात आलं काहीतरी बिनसलं याचं. मग तो म्हणलं आपण थांबूया. तर मला म्हणलं तू फक्त झोप, आम्हाला काय माहीत नव्हतं. मग झोपलो, आणि मग 1-2 तासानं उठलो, आणि मग मला कळायला लागलं काहीतरी होते. तर आपल्याला माहीत नाही आपण किती प्रेशर घेतो एखाद्या गोष्टीचं. तर त्या तामिळ फिल्मचे मी असे सीन लिहून ठेवायचो, डायलॉग लिहून ठेवायचो, त्याचे अर्थ लिहून ठेवायचो. मग ते फास्ट फॉरवर्डमध्ये ऐकायचो, मिडियममध्ये ऐकायचो, स्लोमध्ये ऐकायचो. म्हणजे कसं माहिती ना, आता कल्पना कर ना, फिजितीवर स्त्रीगळ कष्टपट ज्ञान दुःखम दाड मिळेल असं समोरचा बोलला, तर हे काय आहे? तर मग मी ते असं लिहून घ्यायचो, FIJITIVIL स्त्रीगळ, FIJITIVIL
फिजिती काय फिजी आयलंडवरचे स्त्रीगळ स्त्रिया कष्ट पडृद्ध पती कष्ट म्हणजे कष्ट खूप करतात. नान दुःखम ताड नान म्हणजे मी दुःखम ताड मुळे दुःख सहन होत नाही. अच्छा असा त्याचा अर्थ आहे. मग ते परत आणि हे परत पाठ करायचं. मग त्या एक्सप्रेशनमध्ये तिथं बोलायचं. त्यावेळेला आपल्याला काहीच झालं नाही. आपण किती ईज आहोत आणि आपल्याला किती नॅचरल पार्ट ऑफ कॅरेक्टर करतोय. इतक्या लेवलला पोहोचायचं असेल तर किती तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. तर ती एक असते ना ॲक्टरची इंटेन्सिटी असायला लागते की मला त्या लेवलचा ॲक्टर व्हायचं आहे. मला चीटर ॲक्टर नाही व्हायचं. मग तिथं लिहून घ्यायचं दुःखदार प्रॉम्प्टिंग करायला लावायचं. ए बरोबर प्रॉम्प्टिंग कर ना असले टँट्रम. मग तिथे लिहिलेलं अरे खाली धर वर धर इकडे धर असले टँट्रम नाही. फिजिती ते कष्ट पटवलं. मग तिथं अशी बायको इकडे झोपली असं नसलं कष्ट. काय झालं ती झोपेत आहे ना रात्रीचा सीन चाललाय आणि झोपेत बडबडतो. ह्या लेवलला जर घेऊन जायचं असेल तर किती कष्ट करायला. अशा ते बऱ्याच गोष्टी झाल्या खरं तर आता म्हणजे कलाक्षेत्राशी निगडीत. आत्ता ज्याची उत्सुकता आहे मला विचारायची तो एक प्रश्न मी विचारते. जिथून सुरुवात झाली त्या रंगभूमीवर पुन्हा एकदा 22 वर्षांनी पदार्पण करताय. काय भावना आहेत सर मनात? खूप वर्षापासून खूप निर्माते मला परत नाटक करा म्हणत होते. पण मला काय करावं का करावं कळत नव्हतं. पण जेव्हा निखिल माझ्याकडे आला आणि एकंदरीत त्याचा ॲटिट्यूड त्याचा हट्ट खरी इंटरेस्टिंग म्हणजे त्याचा काय स्वार्थ नाही माझा काय स्वार्थ नाही पण त्याचं म्हणणं होतं की यायला. तर मग जेव्हा नाटक ठरलं आणि मी खूप विचार केला त्याच्यावरती का परत करायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक गोष्ट सगळ्यांकडून राहून गेली. तर तेंडुलकरांच्या मनातली गोष्ट ना सारंगांनी आणली होती ना कलाकारांनी त्यावेळेला आणली होती ना त्या काळानं आणली होती. म्हणजे एका रोमॅन्टिसिझम कुठल्या तरी स्वप्नाळू आयुष्यात जगण्यासारखं आपण काहीतरी नीतिमूल्य घेऊन जगतोय जी तेंडुलकरांना मान्य नव्हती आणि मला पण मान्य नाही. मग मला पण स्वच्छ वागायला आवडतं खरं बोलायला आवडतं. पण किती बोलायचं किती नसतं बोलायचं याच्या मर्यादा काय ह्याचं प्रमाण काय. तर यातल्या काही नीतिमूल्यांना जरा धक्का बसला पाहिजे आणि आपण जर खरं ओपन व्हायला पाहिजे. आणि जसं तेंडुलकर म्हणतात की हिडीस आहे हे त्यातलं जग आहे ते वासनामय आहे खरं आहे काळजाला भिडणार आहे अशा टाईपचं. तर त्या अंगानं हे नाटक परत नव्यानं करता येईल का. तर तो एक प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की एक थॉट म्हणून ते नाटकच ग्रेट आहे. युनिव्हर्सल थॉट आहे तो ते काळाचा नाही त्या काळाचा नाही तो असं पर्यंत म्हणजे हजारो वर्षी तो चालणार थॉट आहे. मग हे आपण करूया अशात भावनेतनं सुरू झालं आणि मग ते सुरू झाल्यापासून कसे आता बाकी कामं ठप्प होतात. माझा काही तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे समजा एखादा तामिळ सिनेमाचं घेतलं जाणार तर 4-5 महिने आधी माझं काही दुसरं चाललंच नव्हतं. कलकत्ता मेलचं शूटिंग करत होतो. तर ताज बंजारामध्ये मी ती तामिळ डायलॉग सगळे पाठांतर हिंदीचं काही असं सहजच करायचं ना त्याचं पाठांतर. मग मला कोचीनवरनं माणूस तिकडं कुठं आम्ही उटीच्या तिकडं शूटिंग करतो तिथून एक माणूस यायचा. तर हिंदी सोडून मी त्याची डायलॉग त्याचं पाठांतर त्याचं हे त्याचं ते करत होतो. तसं आता एखादी गोष्ट सुरू झाली की मग त्याच्या बारकाव्यानिशी परत नाही म्हणजे पहिल्यांदाच आपण करतोय आणि कधी पण पहिल्यांदाच असावं नवीनच असावं असा तो पार्ट आहे. त्यामुळं ज्या उत्साहानं पहिलं नाटक करत होतो त्याच उत्साहानं हे नाटक करतोय आणि ह्यात अदरवाईज कशाला करायचं ना. म्हणजे आता काय पैसे पाहिजेत आता काय फेम पाहिजे आता काय असं पाहिजे नाही. त्या सगळ्या गोष्टीचं आकर्षण जेवढं होतं ते पेक्षा जास्त होऊन गेलंय. आता म्हणजे फिरायची सोय नाही बाहेर त्यामुळे जंगल डोंगर पाय यांच्याबरोबर फिरणं बरं वाटतं. पण एक नव्यानं काहीतरी इंटरेस्टिंग घडेल. सर तुमचा सच्चेपणा खरेपणा माणूस म्हणून एवढं मोठं असूनही असलेला साधेपणा हेच तुमचं वैशिष्ट्य आहे हे आज तुमच्याशी संवाद साधताना पुन्हा एकदा नव्याने जाणवलं. आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आमच्या संपूर्ण न्यूज अनकटच्या टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आभार सर. धन्यवाद. थँक्यू.